अंतराच्या मुद्द्यावरून वाद सुरू झालाय। रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी केली आहे। पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलाय असं म्हणून रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांचं नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर मेधा कुलकर्णींच्या या मागणीला संभाजी ब्रिगेडनं मोठा विरोध दर्शवलाय। पुणे हे शिक्षणाचं माहेरघर असल्यानं पुणे स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव दिलं पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे। तर पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात यावं असं मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मांडलंय। पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे। मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला। कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत, कुठलंही एअरपोर्ट असू देत, ते भारताच्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत। गेल्या 15-20 वर्षापासून संभाजी ब्रिगेडसह पुण्यातील सर्व मराठा बहुजन चळवळीतील, पुरोगामी चळवळीतील, विज्ञानवादी चळवळीतील तमाम जनतेची इच्छा आहे की पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव दिलं गेलं पाहिजे। आमची स्पष्ट मागणी आहे की पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देऊ नये। पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात यावे। मेधाताई कुलकर्णी यांनी जी मागणी केलेली आहे ती अत्यंत निराधार आहे। आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकार राज्यकारभार करू शकतो ही प्रेरणा राजमाता जिजाऊ यांनीच निर्माण केलेली आहे। त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचंच नाव दिलं पाहिजे। दरम्यान पुणे स्थानकाचा इतिहास काय आहे तेही आपण पाहूया। 1858 साली पुणे रेल्वे स्थानकाची स्थापना झाली। 1925 साली पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीचं अधिकृतपणे उद्घाटन झालं। 1930 मध्ये पुणे रेल्वे स्थानकाचं पूर्णतः विद्युतीकरण झालं आणि डेक्कन क्वीन सुरू झाली। पुणे रेल्वे स्थानक मध्य रेल्वे झोनचा एक महत्त्वाचा भाग आहे। पुणे रेल्वे स्थानक मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि चेन्नई या प्रमुख शहरांशी जोडलेलं आहे। पुणे रेल्वे स्थानकाची वारसा स्थळ म्हणूनही ओळख आहे। आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुण्याच्या कार्यक्रमात बोलताना मोठं वक्तव्य केलंय। सरकारमध्ये काम करताना